कुंभमेळ्याच्या अनुषंगानं नाशिक शहरात अतिक्रमणाविरोधात मोठी कारवाई करण्यात येत आहे। या कारवाईच्या पार्श्वभूमीवर द्वारका परिसरासह शहरातील विविध भागामध्ये पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। आणि या कारवाईचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड यांनी। सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या द्वारका ते सारडा सर्कल परिसरातलं अतिक्रमण काढण्यात येत आहे। मी आता नाशिकच्या सारडा सर्कल परिसरामध्ये आहे। ते जर बघितलं तर JCBच्या साह्यानं हे संपूर्ण अतिक्रमण जे आहे ते काढताना आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं तर येत्या काही दिवसातच सिंहस्थ कुंभमेळ्याच्या सुरू होणार आहे। काही काळच उरलेला आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती संपूर्ण शहरातील अतिक्रमण जे आहे ते काढण्यात येत आहे। खरं तर द्वारका आणि सारडा सर्कल हा जो परिसर आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण होतं आणि या अतिक्रमण काढण्यासाठी या सगळ्या जे नागरिक आहेत त्याचबरोबर इथे बंधधारक या सगळ्यांना नोटिसा देण्यात आलेल्या होत्या। या नोटिसा दिल्यानंतर आता जर या दृश्यांमध्ये जर बघितलं तर हे संपूर्ण अतिक्रमण जे आहे ते काढण्यात येताना आपल्याला पाहायला मिळत आहे। हा जो द्वारका परिसर आहे या द्वारकामधून थेट नाशिकमध्ये आपल्याला येता येतं आणि याच परिसरामध्ये गेल्या काही काळापासून प्रचंड अतिक्रमण होत होतं। याच ठिकाणी सध्या भुयारी मार्गाचं काम देखील चालू आहे। यामुळे हा रस्ता जो आहे तो मोठ्या वाहनांसाठी बंद करण्यात आलेला आहे। मात्र कुंभमेळा असताना याच परिसरामध्ये मोठी वाहतूक कोंडी होऊ शकते आणि या पार्श्वभूमीवरती आता संपूर्ण अतिक्रमण जे आहे ते काढण्यात येत आहेत। आपल्याबरोबर ह्या महापालिकेचे अतिक्रमणचे अधिकारी आहेत, आपण त्यांच्याशी बोलूयात। मॅडम, खरं तर आता सिंहस्थ कुंभमेळा सुरू होतोय आणि शहरातील अनेक ठिकाणी अतिक्रमण काढलं जाते। हा जो परिसर आहे हा संपूर्ण अतिक्रमण असलेला परिसर होता। आता या ठिकाणी आता धडक कारवाई करत हे संपूर्ण अतिक्रमण जे आहे ते काढण्यात येते। नक्कीच नाशिक महापालिकेच्या माननीय आयुक्त श्रीमती मनीषा खत्री मॅडम यांच्या आदेशान्वये आजची ही कारवाई होते आहे आणि हा आपला DP रस्ता जो आहे त्यातला काही अतिक्रमित भाग होता तो आज आपण काढत आहोत। तर या कारवाईपूर्वी संबंधितांना नोटीस तसे सूचना पण देण्यात आल्या होत्या। नागरिकांनी स्वतःहून काही अतिक्रमण काढले आहे आणि उर्वरित हे महापालिकेमार्फत काढण्यात येते। यावेळेस देखील हा अतिक्रमण काढण्यावेळेस अनेक विरोध होताना पाहायला मिळतोय। मात्र आता लोक स्वतःहूनच अतिक्रमण काढताना सहकार्य करतानाची दिसत आहेत। नेमकी कारण काय आहे? कारण या सगळ्याच परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात अतिक्रमण आहे, समोरच्या बाजूला देखील मोठ्या प्रमाणात अतिक्रमण आहे। तर शहरात देखील अशा ठिकाणी कारवाई केली जाईल? हो, नक्कीच। ज्या ठिकाणी नोटीस आणि इतर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली आहे तिथे इथून पुढे माननीय आयुक्त यांच्या आदेशान्वये कारवाई करण्यात येईल। खरं तर आता बघितलं तर हे संपूर्ण परिसरातील हे अतिक्रमण जे आहे ते आता काढताना आपल्याला पाहायला मिळतंय। शहरातील ज्या ज्या ठिकाणी अतिक्रमण असेल त्या ठिकाणी संपूर्ण अतिक्रमण जे आहे ते काढण्यात येईल असं देखील आयुक्तांनी सांगितलेलं आहे। त्याचबरोबर ह्या सगळ्या परिसरामध्ये जर गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात अतिक्रमण होतं हे सुद्धा काढायचं काम जे आहे ते आता होताना पाहायला मिळतंय। कॅमेरा पर्सन सोनू भिडेसह सागर गायकवाड, जी 24 तास, नाशिक।